आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे शिजवलेला। त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। तर जास्त माणसं असली तर तुम्ही जास्त घेऊ शकता, छोटे छोटे एकदम तुकडे करायचे, नाहीतर असं कुस्करून जरी घेतलं तरी चालेल, म्हणजे मॅश करून जरी घेतलं तरी चालेल। अशा पद्धतीमध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याचं तुम्हाला एक सांगते मी, बटाटा ना थोडासा भाजून घेतला तरी पण तुम्ही चालू शकते। मस्त बघा झालेला आहे, एकदम बारीक झाला। त्यात आपण साहित्य काढून घेऊया। एकदम छोट्या आकाराचा एक कांदा आणि एकदम बारीक कापून घ्यायचा। ह्या रेसिपीसाठी एकदम बारीक कांदा पाहिजे आपल्याला। एकदम थोडंसं टोमॅटो, अर्धी मिरची घेतलेली आहे उभी कापली आणि नंतर मग मी कापून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर मी काढून घेतलेली आहे, त्याचे छोटे छोटे देठ पण घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आलू भुंजिया। त्याचा बी चुरा करून घेतलेला आहे, तो नसला तरी चालेल आणि असला तरी पण चालेल। एकदम थोडासा चाट मसाला, ह्याच्या जागी लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडीशी एकदम मिरची पावडर। आता हे एक जीव करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। थोडीशी कैरी जरी खिसून टाकली तरी चालेल, पण जास्त टाकायची नाही, एकदम थोडीशी टाकायची। अशा पद्धतीत कांदा सुद्धा थोडासा जास्त घातला तरी पण चालू शकते, पण हे असं करताना सुद्धा बघा आता हे असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे चव छान लागते ह्याची। एकदम चटपटीत चविष्ट असं लागतं। जेवताना कसं थोडं जरी घेतलं की नाही ताटाला तर मस्त असं जेवण जातं। एकदम झटपट असं तुम्हाला मी काहीतरी वेगळं दाखवलेलं आहे, करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।